कार्यक्रम आणि या कार्यक्रम डबलमध्ये म्हटल्यानंतर हा गजराचा काबा असतो. मायबाप भजने श्रोत्यांचं मनोरंजन त्या गजराच्या माध्यमातून 100%. कारण आज जोडीला बोल आहे बकरीची फाळके. कारण आता पक्षात घडणार तो वाघच हा भजनाच्या बाबतीत. तो आता हळूच काहीतरी पॅन घेऊन असतो आणि वही घेऊन म्हणजे लोक काय बोलतात फक्त माझा 7-12 काढतो ठेव पाहिजे असं दे बाबा काय विषय नाही. पण रात गेली बाबा बाद गेली. कारण त्या दिवशी असा झाला असे स्क्वॉड येऊचा होते एक शाळेत. म्हणजे बाई वगैरे म्हणजे असे शाळेत नंतर बाईने विचारलं नाही आणि 2 जण एका बेंचीत बाईने प्रश्न विचारला नाही. सांगा 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 100 रुपये म्हणता 5 बांगडे 100 रुपयाला 5 बांगडे म्हणता 1 बांगडं म्हणता कसं पडलो. आता उत्तर माहिती एकदम माहिती. सुशांत जरा हुशार त्यामुळे अखिलेश नंतर बाजूवाले विचारूया. बाई म्हणतात अखिलेश मला तू सांग कारण काल तू सुट्टीवरती होतास आज म्हणता तू सांग 100ला 5 बांगडे 1 बांगडं कसं पडलो. आता माहिती 100 रुपये 5 बांगडे म्हणजे 20 की तेव्हा म्हणता एका उठवल्यावर सांगता बाईनू पिशी म्हणता फाटकी होती म्हणून 1 बांगडं पडलो. ते आपल्यानुसार 100% आज मान्य करतात. कारण आज अखिलेश फाळके म्हटल्यानंतर त्यांनी यांची आपली ओळखच एक वेगळी केली. कारण जसं समोरचा को असा तसं तो बारीक करणार. म्हणजे असं म्हणत नाही ते माका तो भियता असं पण थोडंफार भियता तो माका. पण चांगली गोष्ट आहे एवढ्या तर भागणारा नाही. आज पारंपरिक वारी आहे म्हणून जरा बोलायचो फक्त विषय म्हणजे काय तिसऱ्या वारीत मी शिल्लक घेऊ शकत नाही काही असं विषय. त्यामुळे मान सन्मान पहिल्या वारीला 100%. कारण अखिलेश फाळके सुशांत जोईन काय हे पण तुम्हाला बघायचं आहे. दुसऱ्या वारीला अखिलेश फाळकेचं सादरीकरण हे पण तुमच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचलं पाहिजे. तो 100% आपलं कर्तव्य पार पाडलं. पण अखिलेश फाळके पण काय आहे तुमचा समजा पाहिजे बरोबर ना. कारण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एक वारकरी आहे तो वारकरी पंढरपूरला जातो तो काय देवाला सांगतो जात पात धर्म तो वारकरी मानत नाही. बघा आज नाही म्हटलास तरी मुसलमान जातीचा जरी धर्माचा तो जरी माणूस असला तरी पण काय काय मुसलमान जातीच्या धर्माचे गणपती आहे घरात आपल्या अंतर बरोबर ना. वारकरीला जातात म्हणजे कुठल्या जाती धर्माला मी दोष देत नाही. कारण सांगायचं तात्पर्य एवढंच की एक वारकरी आहे तो वारकरी पंढरपूरला जातोय आणि त्या पांडुरंगाला साकडं घालतोय की माझ्या ह्या कलियुगात काय चाललंय. तो त्याला कथा आपली व्यक्त करून काय सांगतोय उंबरट्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन उंबरट्यासी कैसे शिवू. म्हणजे तो सांगतोय साकडं घालतोय तुझ्या उंबरट्याला मी कसं शिवू. आपल्या कलियुगात ही लोक जातपात असं करत राहिले पण मी कुठल्या जातीचा हे देवा तुला सांगणार नाही. पण माझी तुझ्यावरती अखंड अशी माझी भक्ती आहे माझी श्रद्धा आहे तुझ्यावरती. तर तो वारकरी काय सांगतोय उंबरट्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. बरोबर ना बुवा. कारण ह्या बुवांका माझ्यापेक्षा बुवा तुमका भारी सांगतले उंबरट्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. हे पांडुरंगाला साकडं कळलं नाही म्हणून एक कलियुग म्हटल्यानंतर ही वास्तविकता. या कलियुगामध्ये मोर नाचताना रडतोय. या कलियुगात मोर नाचताना रडतोय हंस मरताना गातोय आणि जिवंत माणूस मायबाप भजने श्रोते जिवंत माणूस या पाण्यात उडतोय आणि मेलेला माणूस या पाण्यावरती तरंगतोय बरोबर ना. हे कलियुग आहे. कारण परमेश्वराने सर्वांना ताकद दिलेली आहे. परमेश्वराने सगळ्यांना ताकद दिलेली आहे. बघा आपण माणूस एकमेव असवा ताटमाने 2 पाय रूप आपण प्राणी 4 पायाचं या सृष्टीत निर्माण केलेलो परमेश्वराने. तो 4 पायाचा प्राणी हो आडवं चालता. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हत्तीची ताकद बघा माऊली हत्तीची ताकद त्याच्या सोड्यात दिलेली आहे बरोबर ना. हत्तीची ताकद त्याच्या सोड्यात दिलेली आहे. मगरीची ताकद त्याच्या शेपडेत दिलेली आहे. कुठे पाण्यात माशाची ताकद त्याचे शेपडेत आहे कुठे पाण्यात आहे. घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये दिलेली आहे. बैलाची ताकद त्याच्या खांद्यात दिलेली आहे. गाढवाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे. आणि माणूस एकमेव असो प्राणी आहे त्याची ताकद या डोक्यात म्हणजे मेंदवाचा म्हणजे अक्काल हे वापरू भाई तर प्रत्येकाकडून बघा. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पक्षी हे आपल्या पायांमुळे चाळ्यात अडकले जातात बरोबर ना. खूप जण राखीव ठेवले
काय विषय नाही. पण आज तुझा जरी नसला तरी लवजा नको. पक्षी आपल्या पायामुळे जाळ्यात अडकतात आणि माणूस एकमेव युट्यूबवाल्यांना माहिती असतात जिभेमुळा. बरोबर ना. माणूस जो आपल्या जिभेमुळे जाळ्यात अडकतात. आवडे काय तुमचं नाव युट्यूबचं? प्रसार परंपरेचा. प्रसाद परंपरेचा. प्रसार परंपरेचा. प्रसाद परंपरेचा. बरोबर ना. कारण हा बरोबर तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करेल. कारण आमच्यासारखं कलाकार यो तुमच्यासारख्या युट्यूबर्सने मायबाप भजने श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर हे माझे युट्यूब आहे. बरोबर ना. आणि सर्वांचे माझा तुषार शिंदे याचं देखील युट्यूबला चाललेलं आहे. बरोबर ना. माझ्या बाऱ्या कित्येक बाऱ्या याच्या युट्यूबला आहेत. अखिलेश फाळके सोबत काय विषय नाही बा. कारण छत्रपती शिवाजी महाराज या स्थानावरती छत्रपती कोणाला म्हणावे त्यांनी या सृष्टीमध्ये घेऊन आपले हे कोकण आपले महाराष्ट्राने निर्माण केलं. स्वराज्य त्यांनी निर्माण केला. रायरेश्वराच्या भिंतीवरती रक्ताचा त्यांनी अभिषेक करून स्वराज्याची शपथ त्यांनी घेतली. ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर ना. छत्रपती कोणाला म्हणाय बघा. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये झांता राजा म्हणजे मायबापासून सुटे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. निष्कलंक जीवन जगायला शिकवणार राजमंत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 450 वर्षाचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 संसदेने सिंहासनावरती विराजमान होणारे झाले ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बरोबर ना. छत्रपती आई आहे. काही जायची गरज नाही. तीर्थक्षेत्र आम्ही जातो. अक्कलकोट, शिर्डी, गाणगापूर, महालक्ष्मी सगळे देवघर काय विषय आहे. पण आपल्या या तीर्थक्षेत्रात जाण्यापैकी पेक्षा आपल्या घरात आपले आई वडील आहेत त्यांची सेवा करा. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आणि आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. कारण छत्रपती शिवाजी महाराज कळस आहेत ना आपल्या मंदिरावरती त्याचं सर्व श्रेय कोणाला जात असेल तर ते माझ्या राजांना आहे. बरोबर ना. कारण ते आज जर असते तर प्रत्येकाचा दार त्या सणाचा होता. कारण ही वास्तविकता आहे कलियुगातली. बघा एखाद्या नवीन गाडी घेतल्या की त्याच्या पाठी लिहिलेला असताना चिंकू पिंकू टिंकू रिंकू कौसात असताना बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने. म्हणजे पहिली कर्जा गावात होती की आम्हाला माहिती आहे. आता पोराव गावा लागली त्याच्या खाली असतं औषधू आई वडिलांचा आशीर्वाद खाली लिहिलेला असतं भाड्याने मिळेल. म्हणजे औषधी बापसाचा आशीर्वाद भाड्याने ते काय आवाज असतात ती बोला तुमचं चांगलं जावं आई शपथ सांगतोय. या महिला वर्ग मांडलं तर त्यांचा लय चांगला कसले कसले ऍडव्हर्टाईज कसली अशी दिसते भिताड्यासारखी उभी. प्रत्येकाकडे ती दिसती महिलाच असायची. लक्ष लागावं खूपसुरती पाव. बाहेर ठेवली लागावं खूपसुरती पाव. अरे आमचा का आहे याला नाही कर्म. लक्ष लगाओ घरात लावले लागाओ क्लिनिक संतूर डव साबण आणि आमचा काय गात तुटली का याची गाठ लागाव कुजली बाबा. होय आई शपथ. बाबा मला बोला लय भारी येतात पण त्या काय सांगा समोरची बुवा जरा एका माहिती आहे. तिसऱ्या बारीत मी फक्त थांबा आज मग त्या जरा लवकरच बाहेर 1.5 तासातच ताटप नाही. पण मला त्याचा पण काय करता तुमचा उद्या फक्त घ्या. परवापासून आमचं संसार पुढे थोडं ठरलेलाच हा. फक्त लगीन करू ते राहू लगीन करायला होता का. एखादो श्रीमंत माणूस गरीब माणसाक सांगता औषध. श्रीमंत माणूस गरीब माणसाक सांगता तुझ्याकडे म्हणता काय माझ्याकडे म्हणता. श्रीमंत माणूस सांगता 14 बंगले औषधी तू कशी सत्य 14 बंगले 16 गाडीयो आणि 18 एकर म्हणता जमीना. तो गरीबाक सांगता श्रीमंत माणूस 14 बंगले 16 गाडीयो आणि 18 एकर जमीना म्हणता. त्या गरीबाक सांगता तुझ्याकडे काय ते गरीब पोचलो लोक. तो म्हणता तुझ्याकडे एवढा जरी असला तरी माझ्याकडे म्हणता एक म्हणता गोरो तो माझा झीला. आणि ते झिलांचा म्हणता गर्लफ्रेंड तुझा चेडू आयुष्यात काय व्हाया माका 14 बंगले 16 गाडी 18 गुंठे जमीन काय जाऊची गरज नाही. म्हणजे काय जमाना होतो बघा. खरंच पहिली बघा प्रेमा चिठ्ठी द्यायचे कसो बारको हवा आई शकतो तुझ्यासारख्याकडे चिठ्ठी द्यायचे काय काय नव्हते. संध्याकाळी 6:30 वाजता माझ्या अन्नाच्या आंब्याकडे भेटणे आहे. ही चिठ्ठी असायची त्या बारक्या पोराकडे द्यायचे. पोरगोचं त्या प्रेशीपासून नाही तो जाम पोचतो. संध्याकाळी भेटी नाही पोचली की आंब्यात होतो अन्नात होतं झाडो म्हणजे झाडता कला आंबो त्या अन्न बरोबर माझ्या अन्न झाडून ठेवलेलो असतो. गेलो घरमा तेव्हाच्या काळात तुमची प्रेमा
रानप्रिये मी पुढे जातोय पुढेची म्हणता कानामोडीच आहे म्हणजे तुका विचारू नाही वासाडी त्यापुढे म्हणता बाबा काय असतं बाबा आमच्या नशिबात काय नाही आला कुत्रे मारून बाबा काय चुकत असत ते एडिट करूया आता गाणे काय असो ते प्रियकर प्रियशी काय सांगतात ते का बाबा अशा ठिकाणी म्हणता माका फिरत घेऊन चल त्या ठिकाणी म्हणता आतापर्यंत काय कपलच गेला नाही एका घाम फुटलो तो कुठलो होतो तरी त्याला सांगणार काय एखादी प्रियशी त्या प्रियकराक सांगता प्रियकरा काय छोटू मुन्ना माका म्हणता अशा ठिकाणी म्हणता घेऊन चल की त्या ठिकाणी म्हणता कोण खायचा कपल गेला नाही त्या पोरांना काय बोलतात लेझर गाडी लावलेली होती खायला काढल्यानं बाहेर स्टार्ट मारलं त्या पोरा गाडीवर बसवल्या बरोबर सगळा आईस्क्रीम बिस्क्रीम सगळा खायत घेऊन गेला चांगले बसवल्यासारख्या ठिकाणी नेले बसवल्यासारख्या ठिकाणी नेल्याबरोबर कोण चकित झाला काय म्हणता सोन्या माका म्हणता हय खय आणलं नाही म्हणता बरोबर तू सांगलंस ना म्हणता खायच्या ठिकाणी कोण गेलं म्हणून तू बाहेर आणलंय म्हणता तुझा नशीब जमात लोक म्हणतात मेल्यावर हय येतो त्या बसवतेस मजा मी तू जिथे पण आणलं काय सगळं नशीब पण आज मुलगी म्हटल्यानंतर बरोबर ना हे कुठेतरी हरिनामात पाहिजे ही वास्तविकता आहे कलियुग आहे आज मुलगी म्हटल्यानंतर सुशिक्षित कोणाला म्हणावं ज्यांनी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावला नाही बरोबर ना ज्यांनी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावू दिला नाही आणि समाजामध्ये आपल्या आई बापाची मान ज्यांनी खाली जाऊ दिली नाही त्याला आई बाबा सुशिक्षित म्हणावं बरोबर ना आताचा प्रेम काय दातले बदलापूरमध्ये बघितलंच ना 4 वर्षीय मुलीवरती बलात्कार झालो आई वडिलांनी काय म्हणायचं शिंदे नावाच्या नराधमाने तिच्यावरती 4 वर्ष त्या मुलीवरती बलात्कार केला संस्कृती कुठे आहे आपली हरवतच चालली संस्कृती तिला माहिती होतं काय कपाळावरती कुंकू पाहिजे कानातली पाहिजे नाकाला नख पाहिजे पण दुहीवरती पदर पाहिजे औषध तिला संस्कृती काय माहिती नाही पण त्या 4 वर्षीय मुलीवरती जेव्हा बलात्कार झाला तेव्हा कधी पण अजून पण माझ्या मराठी माणसाचे डोळे उघडत नाही बरोबर नाही वास्तविकता कुठे भजनाच्या माध्यमातून सांगण्याची गरज आहे ते राहू दे एखाद्या मुसलमान जातीच्या धर्मामधला मुलगा आणि आपल्या मराठी जातीची धर्माची मुलगी त्या मुसलमान जातीच्या धर्माच्या मुलामध्ये प्रेम तिचा अडकला आणि ते आपल्या स्वतःच्या आई वडिलांना सोडून त्याच्यामुळे पळून गेला पण तिच्या नशिबात काय घडला नशिबात तो गेलो पोरगो मार्केटमध्ये जाऊन फ्रीज आणले आणि त्याच पोराचे 35 तुकडे गेले किती औषध अंगार काटोवर होता 35 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवल्या आणि दररोज तो एक तुकडो बाहेर टाकायचो म्हणजे काय नशिबात कर्म बघा पहिल्या काळात काही काय पाप केलेला असा दुसऱ्या वर्षाचा भोगूचा लागायचा पण आता जेव्हा असा कलियुगा हय पाप करूच आणि हयच मिळूचा बरोबर ना म्हणून ही मायबाप मुली आहे तिकडे तुम्हाला एकच सांगेन की आपल्या आई वडिलांना सांगा आणि तुम्ही प्रेम करा मी असं म्हणत नाही मी कुठे पंडित नाही तुम्हाला सांगणार किंवा प्रेम करू नका प्रेम करायचं असेल तर भारत देशावरती बरोबर ना आपल्या आई वडिलांवरती आपल्या जवानांवरती प्रेम करा पण त्या दिवशी एका महिन्याचा प्रेम काय बघा झुळूक वाऱ्याची आई रे एवढी बोलली सांगतात बरोबर ना एका महिन्याचा प्रेम त्याचा आणि जवळजवळ 7-8 महिने झाले की त्याचा गाणं असतं काय प्यारे छुट्याचा जन्ना लावल्या सगळ्या पवडल्यानं काढला 7व्या महिन्यात प्रेम की तो खायच्या तरी बार मध्ये जाऊन बसलेलो असतो वास्तविकता सांगते तुम्हाला भाषणाच्या मागे तो खायच्या तरी बार मध्ये बसलेलो जाऊन म्हणून वापरे म्हणजे आता विषय आला म्हणून प्रेमाचा लहान जेव्हा मूल जन्माला येतो तेव्हा त्याला पोलिओच्या डोसाची बाटली दिली जाते माकडला काय घेऊन येणार मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला पोलिओच्या डोसाची फक्त त्याला लस दिली जाते वाईट मोठं झालो 11 लागलो की औषधाची बाटली आणि वाईट मोठं झालो 4 जणांच्या संगतीत गेलो बाटली वास्तविकता ही वाईट मोठं झालो 11 लागलो की हॉस्पिटल मध्ये नेल्यानी तिथे का साऱ्या येण्याची बाटली
संपूर्ण विषय देतो तर ते शेवटात राखेलाची बाटली बाबा आई वडिलांवरती प्रेम करतो त्या बाटलीचं नाच करू नको बरोबर ना हे असे विषय सांगायचे खूप काही प्रेम करायचंय 100% वास्तविक आहे बुवा सुंदर प्रकारे तो माझे सांगणार काही त्याचा माझा काही वैवर्ण आंबट नाही पण असा कधी मला वाटतं की ते अखिलेश भाडकी बुवा म्हटल्यानंतर मला थोडी परत आहे येतात पण कधी कधी असो म्हणजे गायावांना सोडल्यावर बघा एखादा वासू मी लागतात तसा करतात पण तो पारंपरिक कधी करणार नाही 2020 कधी कधी करतात ऐकला त्याच्या पुढचं आता काय सांगत तो बघा म्हणून त्या लवकर तुमचं काय टेन्शन घ्यायचं भगवान छत्रपती शिवाजी महाराज रायगड किल्ला औरंगजेब जेव्हा नमाज पढायला बसलेला होता तेव्हा त्याचा एक सहकारी आला आणि त्याला काय सांगतोय औरंगजेबाला की हुजूर छत्रपती शिवाजी महाराज का निधन हो गया है तो त्याचा साथीदार येऊन सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाले तेव्हा तो औरंगजेब डोकं टेकून नमाज पढ़त होता तसा ते नमाज थांबून असं डोकं टेकून वर सांगतोय आपल्या देवाला या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि माँ बहन की इज्जत करने वाला शेर शिवा छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास है ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराज सांगायला खूप काय हो कारण विषारी कोणाला म्हणावं विषारी कोणाला म्हणावं बघा कारण एखादं विंचू असो जमिनीवर चलत असलो आणि ते एखाद्या पाणीत बघल्या तर ती पान पटकनशी जाऊन त्या विंचवा खाणार म्हणजे विंचवाचा विष पचकरूची ताकद त्या पाणी आणि तीच पान विंचू खाऊन जर चलत असली भिंतीवर चढत असली आणि पटकन खाली पडल्याबरोबर एखाद्या जर कोंबड्या बघल्या तर कोंबड्याचा फटका झाला त्या पाली खांद्याला म्हणजे विंचवाची आणि पालीचा विष पचकरूची ताकद त्या कोंबड्यात आणि कोंबडा कोण खाता व्यवस्थित फाळको आता थोड्या वेळा तुमका सांगितलं 3,500 माझ्याकडे कोंबडी घेऊन 5 रुपये घ्या कांदा देतोय
₹5 एक आणण्यात येते अख्ख्या म्हणता सिंधुदुर्गात मी अंडी म्हणता विकते 5 आणि किती 3,500 गुणुले 5 झाला हिशोब 5,10,000 खाताडी म्हणता 50,000 घेतलो हे सगळं मारणं सांगतो तुमका कानात ना तुमच्या रट्टा हो गए तुम्हाला आणि एका पोटाला लावतो म्हणजे एखादो आता एका खाऊया एखादो कसो लहानपणी बाई सांगायची ससो आणि कासवाची गोष्टी सांगत तुका ससो पुढे गेलो झाडाखाली झोपलो असं हळूहळू पुढे गेलो अशी तो मरणा सांगतो तिने त्या दिवशी मका सांगण्यात त्याच वाक्य त्याला आज फिरवले म्हणजे त्याला तू हसत असतो लोक 100% काही एक विषय नाही पण असं ते नवीन नवीन गाणी येत असतात बरोबर की नाही त्यामधलं एक गाणं आहे बघा आई एक विरमावली आमच्या भोवण्याची साडी आम्हा कोणी दोघांच्या आगेला लावली एक विरमावली आई साऊंड आहे आई शपथ असं साऊंड गावात नव्हतं 30 दिवसाचे 30 कार्यक्रम करू आई शपथ एक विरमावली तुझ्यामुळे से सोडत जाऊ गावाला आई तुझं डोंगर आई तुझं डोंगर उजळली सुरस तुझी भक्ती करावी सारी मिळते आलावी त्यासाठी म्हणलं एक विरमावली तुझ्यामुळे से सोडत जाऊ एक विरमावली तुझ्यामुळे से सोडत जाऊ आई तुझं डोंगर हे चालाय आपल्या विजय परत पोहोचला काय म्हणतात तुझी भक्ती करावी सारी तुझे हरावी तुझी भक्ती करावी सारी तुझे हरावी सारी तुझे हरावी या संत सवयी आई तुला हरावी आई तुझ्या चरणाशी आई तुझ्या चरणाशी तुझ्या तुझेसाठी माता घेते कविता आई तुझ्या चरणाशी तुझ्या तुझेसाठी माता घेते कविता आई तुझ्या चरणाशी तुझ्या तुझेसाठी माता घेते कविता आई कवळी तुला तुझ्या मंगल पूजनाला आई तुझ्या पायी लागली राहिली जन्मभर भक्त करणार आज एक गोंधळ हा झालाच पाहिजे बरोबर ना सगळे नाही घ्यायचे दुसऱ्या बाजूला आपण 100 तिसऱ्या बाजूला कारण हा गजर आहे ठीक आहे पण आईचा गोंधळ जो आहे ठीक आहे असं दे आपला जो मेन गजर आहे प्ले मध्ये आपण घेऊया चला गजरा सुरुवात करतो बघा गोवाचं सादरीकरण होणं महत्वाचा विषय खंडोबाची कारभारी गाडीत ठेवलं जागी बाण धनगरी
आलो तुझ्या जागराला माझी अंबा तू भवानी आली वाघावर बसूनी
दर्शनासी आलो संगमेश्वर नगरीत दर्शनासी आलो संगमेश्वर नगरीत हे नवी देवीचं वर माझ्या भरला